आज आपल्याला आहे ना राणी रूपमतीचा महल पाहायचा आहे आणि राणी रूपमतीचा जो महल आहे तो ह्या ठिकाणावर बांधण्याचं मेन कारण काय होतं, कारण राणीची एक अट होती. ती अट कोणती होती ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आम्हाला आता जायचं आहे राणी रूपमतीच्या महलला. त्याच्या आधी आम्ही काकडी खाऊन घेतोय, कारण रूपमतीचा जो महल आहे तुम्हाला तिकडे बॅक साईडला दिसेल का, ते पण तिकडे दिसतंय ना, तिकडे लांब आहे, थोडं वरती चढून जावं लागणार आहे. तिकडे वर जायचं आहे आपल्याला, समोर थोडंसं वरती चढून तिकडे जायचं आहे राणी रूपमतीच्या महल बघण्यासाठी. तर चला तुम्हाला पण दाखवते. इथं आपल्याला 2 तिकीट काढावे लागतील, 50 रुपये. लहानांना फ्री आहे, फक्त मोठ्यांचं तिकीट काढायचं आहे. 450 वर्षापूर्वी बाज बहादूर खान यांना शिकारवर निघाले होते आणि शिकारीला जात असताना त्यांना दिसली राणी रूपमती. सुंदर असं गाणं म्हणताना राणी रूपमतीला ते पाहताच राहिले. तर आता आलोय आम्ही राणी रूपमतीच्या महलच्या इथं पोहोचलोय. आता इथून पूर्ण महल कसा आहे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो. तर आता हे बघ, अशी भिंत आहे, याच्यामध्ये आपल्याला एंट्री करायची पा. आणि इकडच्या साईडला जे आहे ना बघा, इकडं स्नानघर, जुन्या काळातलं स्नानगृह आहे. आणि बघा तुम्ही पूर्ण एकदम मोठं आहे, छान. आणखी इकडून मधून आपल्याला जायचं थोडं एक्सप्लोर करायला. बाज बहादूर सुलतान असल्यामुळे त्यांनी रूपमती सोबत लग्न करून घेतलं. राजाने मग राणीसाठी खूप सारे महल बनवले आणि त्यातील हे सगळ्यात उंच असं महल आहे. इथून राणी 350 मीटर खाली नर्मदा नदीला पाहू शकत होती. राणीने या अटीवर सुलतान सोबत लग्न केलं होतं की मी माझा धर्म नाही सोडणार. आता माझ्या बॅक साईडला तुम्ही बघा, माझ्या बॅक साईडला वगैरे हा एवढा पूर्ण राणी रूपमतीचा महल आहे. चला आणखीन ह्या महलच्याच पलीकडे म्हणजे तिकडच्या दिशेने पहा तुम्ही, एवढ्या वर इथं गार्डन केलेलं आहे. तर चला आपण तिकडे जाऊन येऊ. राणी रूपमतीला तिच्या धर्माचे पालन करायचे होते आणि म्हणूनच इतक्या वरती महल बांधून देण्यात आला. या ठिकाणावरून राणी रूपमती रोज नर्मदा नदीची पूजा करायची आणि तिचं दर्शन घ्यायची आणि अशा पद्धतीने राणीने स्वतःचा धर्म जपला. मुघल बादशाह अकबरने मांडूवर आक्रमण केले आणि त्या ठिकाणी बाज बहादूर युद्धाच्या वेळी मरण पावले आणि मग राणीने हे ऐकल्यानंतर विष घेऊन घेतले. तर अशी काहीशी होती राणी रूपमतीच्या महलची कहाणी. आणि इथूनच जवळ राजा राय बहादूरचा महल सुद्धा आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवे. राणी महलच्या ह्या दिशेला आम्ही आहे आणि आमच्या समोरचा जो व्ह्यू आहे ना तो तुम्हाला दाखवते. तर आपण आता आलोय रेवा कुंड या ठिकाणी. इथून तुम्हाला मी दाखवते, इकडे समोर जे आहे ते. आणि त्याच्यानंतर रेवा कुंडच्या अगदी समोर आहे त्यांच्यावालं जसं आपण म्हणू शकतो स्टेडियम. इथं जसं की सगळे प्रोग्राम वगैरे होतात, डान्स, नृत्यकला वगैरे असे ते इथं व्हायचे त्यावेळेला. आणि हे आहे इकडं रेवा कुंड. हे बाज बहादूर महल तुम्हाला दाखवते पूर्ण. आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि आम्हाला जायचं आहे आता जेवणासाठी. तर तुमच्यासोबत पण शेअर करते आम्ही कोणत्या हॉटेलला जातो आणि काय खातो. पप्पा आता आम्ही जेवायला थांबलोय ह्या हॉटेलमध्ये. इथले जे मेनू आहेत ना एकदम वेगळे वेगळे
दाल पाणी आहे. दाल बाप नाही लड्डू आणि दाल पाणी. हे पा दाल पाणी आहे, दाल बापले लड्डू. I spend a lot of time in Chennai and I make sure that all the kids आम्ही दोघांनी इकडच्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला, पण मुलांनी काय ऐकलं नाही. मग त्यांच्यासाठी मंचुरियन वगैरे असं मागवलं होतं. म्हणजे ते पण इकडचीच पद्धत असेल, पण शेवटी इकडचे जे होते ना, दाल पाणी, दाल बाफला लड्डू वगैरे जे काय होतं त्या गोष्टी आम्ही खाऊन पाहिल्या. ते बनवून घेऊ आपण. जेवणं झाले आणि आम्ही इकडं काहीतरी खूप छान छान वस्तू आहेत ना, ते बघण्यासाठी आलो आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते मी इथं काय काय छान छान वस्तू आहेत असं. चला. पहा असं आहे मस्त. छान आहे. कुंकूचा करंगा लिलीसाठी. लिलीचं होऊन राहतं गमलेवाली भारी. चाबी टांगण्याचं स्टँड आहे पा. हे पा आहे ना, उडन कंगवा. इथं हे सगळे मॅग्नेट आहेत. हो हो, हे काय छोटस उडन हे. आणि वाव, पण घेतला नाही एक उडनचा आपण. हे काय बघ, गुल्लक मऊ धूपबत्तीच. सुरू झालंय आता पडायचं. एंटिक आहे काहीतरी. किती खूप सुंदर सुंदर आणि अँटिक वस्तू तिथे इतक्या छान छान आहेत की काय बघू आणि काय राहू देऊ असं झालेलं आहे. काय घेऊ असं झालेलं आहे. मी तुम्हाला बांगड्या पण दाखवते. सगळ्या हँड क्राफ्टेड आहेत. हे पाहे छोट्या छोट्या खाटा. हे पाहे बांगड्या. खूप सुंदर सुंदर बांगड्या पण आहेत.
राधाकृष्ण जयंती रुको मैं पेन उलटी घातली तू अशी उलटी घाल तुला असं दाखवायचे ना ह्या सगळ्या ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या ना ते दाखवण्याचं मेन कारण हेच की ह्या सगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत, सगळ्या हँडमेड आहेत आणि त्याच्यामुळेच यांची थोडीफार किंमत जी आहे ती जास्तसुद्धा आहे. जसं की ह्या पर्स मी त्यांना विचारल्या तर 450-500 अशा होत्या आणि जे भिंतीवरचे वॉलपेपर मी तुम्हाला दाखवले ते पण पूर्ण हे असं हातानेच काम केलेलं आहे आणि त्यांची पण प्राईस भरपूर होती. पण मेन गोष्ट अशी होती की ते बनवण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो आणि मशीनचं आणि हाताचं शेवटी फरकच पडतो. हँडक्राफ्टेड म्हणजे युनिक अशा गोष्टी असतात त्या सगळ्या आणि इथले सगळे जे शाळेचे मुलं वगैरे यांनी ते बनवलेले असतात. हे पुन्हा एक दुसरं हँडक्राफ्टेड जे वस्तू असतात ना त्यांचंवालं शॉप होतं, तिथं पण आम्ही व्हिजिट केली आणि खूप साऱ्या वस्तू म्हणजे घेतलं तर थोड्याफारच आहेत आम्ही, पण पाहण्याची पण एक वेगळीच मजा असते की काय काय वस्तू बनवलेल्या आहेत बुवा लोकांनी असं म्हणून. तर घ्यायचं जरी आपल्याला कमी असलं पण मग आपण यांना बघून तरी यायला पाहिजे तिथले शॉपिंगच्या आयटममध्ये काय काय गोष्टी आहेत वगैरे असं. चला मंडळी, आजचा व्हिडिओ थांबूया इथंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.